आजच्या काळात बेरोजगारी ही मोठी समस्या बनत चालली आहे। विविध पदव्या असूनही बेरोजगार असलेले अनेक तरुण आहेत। अशा तरुणांना सक्षम करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवते। पंतप्रधान मुद्रा योजना, पंतप्रधान कौशल विकास योजना आणि पंतप्रधान स्वनिधी योजना यांपैकी एक आहेत। या योजनेअंतर्गत केंद्र सरकार स्वतःच्या पायावर उभं राहू इच्छिणाऱ्या बेरोजगार व्यक्तीला 1 लाख ते 50 लाख एवढ्या रकमेचे कर्ज देत आहे। या योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी व बेरोजगारांना योग्य मार्गदर्शन व्हावे म्हणून हिंदवी भारत संघाचे संचालक सत्यवर्धन बैरागी यांच्या पुढाकाराने उद्घाटन सोहळा व उद्योग संधी शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना यांसारख्या प्रमुख योजनांची सखोल माहिती देण्यात आली। या योजनातून उद्योजकांना अनुदान, कर्ज आणि निशुल्क प्रशिक्षण यांसारखे लाभ मिळू शकतात। यावेळी हिंदवी भारत संघाचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला। हा उद्घाटन सोहळा अंबरनाथ पश्चिमला महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती तथा राज्यमंत्री रवींद्र साठे उपस्थित होते। त्यांनी बेरोजगारांना स्वतःचे उद्योग सुरू करून स्वावलंबी बनण्याचे आवाहन केले। इथे हिंदवी स्वराज्य संस्थेच्या वतीने अंबरनाथ मधल्या सर्व नागरिकांसाठी एक रोजगार निर्मिती आणि उद्योग व्यवसाय कसा सुरू करावा याबद्दलचं एक मार्गदर्शन शिबिर असं त्यांनी ठेवलं होतं आणि त्याला महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने हे सहकार्य दिलं। कारण प्रामुख्याने देश जर पुढे जायचा असेल आर्थिकदृष्ट्या तर स्वयंरोजगाराचं एक खूप मोठं स्थान या देशात आहे। महात्मा गांधींनी म्हटलं होतं की खेडं जर स्वयंपूर्ण झालं तर देश पुढे जाईल। त्यामुळे देशाची आर्थिक व्यवस्था, आर्थिक नाडी ही ग्रामीण स्वराज्यात आहे, ग्रामस्वराज्यात आहे। त्यामुळे ग्रामीण भागात अधिकाधिक लोकांना रोजगार मिळावा त्याच्यासाठी सरकारने योजना काही जाहीर केलेल्या आहेत, पूर्वीपासूनच्याच आहेत। जसं प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, आमच्या खादी मंडळाची मदकेंद्र योजना आहे आणि गेल्या 15 ऑगस्टला प्रधानमंत्र्यांनी योजना जाहीर केली, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना। अशा 4ही योजनांची माहिती या मेळाव्यात आज आमचे अधिकारी इथे देत आहेत। अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, या योजना पोचाव्यात आणि त्याचे अधिकाधिक लाभार्थी पुढच्या काळात या अंबरनाथमध्ये तयार व्हावेत आणि यातनं स्वयंरोजगाराला, आर्थिक विषयाला गती मिळावी असा आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे। सत्यवर्धनदास बैरागी जे इकडचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी या हिंदवी स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून हा सगळा मेळावा आयोजित केलेला आहे, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि इथे सगळ्या अंबरनाथमधल्या सर्व पक्षीय लोकांनी, सर्व जातींनी, सर्व भाषांनी आम्हाला या मेळाव्यात सहकार्य दिलं, त्या सगळ्यांचे आभार मानतो। अंबरनाथ पश्चिमेला आयोजित केलेल्या या उद्योग संधी शिबिरात बेरोजगार युवकांना स्वतःचे उद्योग सुरू करण्याची प्रेरणा देण्यात आली। हिंदवी भारत संघाचे संचालक सत्यवर्धन बैरागी यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिरात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली। या योजनातून बेरोजगारांना 1 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवण्याची संधी आहे। हिंदवी भारत संघाचे संचालक सत्यवर्धन बैरागी यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन स्वतःचे उद्योग सुरू करावेत असे आवाहन केले। तसेच या योजनांची माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवणे हेच संघाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे। आज आमची संस्था हिंदवी भारत संघ याचं उद्घाटन झालेलं आहे। तर ही एक सामाजिक संस्था आहे आणि कंपनी अधिनियमच्या कलम 8 अंतर्गत नोंदणीकृत आहे। आम्ही ही संस्था जेव्हा निर्माण करत होतो तर आमच्या डोक्यात एकच प्रश्न यायचा का लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्नही आपण ह्याच्यामध्ये घेतला पाहिजे, लोकांना रोजगार कसा मिळवावा यासाठी विचार केला पाहिजे। तर आम्ही आमचे गुरुजी रवींद्र साठेजी जे महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की मी एक कार्यक्रम आयोजित करतो माझ्या संस्थेद्वारे, आपण स्वतः या आणि आपले ठाणे जिल्ह्याचे अधिकारी रमेश सुरुंग साहेब यांना देखील घेऊन या आणि थेट अधिकारी आणि लोकांना आपण जोडून देऊ जेणेकरून तिथे कुठल्याही कमिशन खोराचा काहीही
विषय येणार नाही आणि लोकांना ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत, काही योजना केंद्र शासनाच्या आहेत तर काही महाराष्ट्र शासनाच्या आहेत, त्या सगळ्या योजना लोकांपर्यंत थेट पोचावा, तर त्यासाठी हे उद्योग संधी शिबिर आहे. आणि आता देखील अधिकारी तिथे लोकांना मार्गदर्शन करतायत आणि स्वतः ठाणे जिल्ह्याचे अधिकारी आणि त्यांची टीम इथे उपस्थित आहे. माझी लोकांना विनंती आहे, आता 6 वाजेपर्यंत हे शिबिर चालू राहणार आहे. आपण जास्तीत जास्त संख्येने इथे येऊन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती असो, पंतप्रधान रोजगार निर्मिती असो किंवा ग्रामीण भागासाठी मधमाशा पालन असो आणि पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान ज्याच्यात 18 पगड जाती येतात, या सर्व जातींसाठी जाती आधारित जे कामं होती त्या कामांचा, ह्यात कुठल्या जाती तुम्ही कुठल्या जातीचे आहात हे न बघता तुम्हाला त्या, जर तुमच्यामध्ये ते स्किल असेल किंवा ते स्किल तुम्हाला तुमच्यामध्ये आत्मसात करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही एक उद्योग संधी शिबिर आयोजित केलं. आम्ही ह्या शिबिराचा भरपूर प्रचार प्रसार केला. प्रत्येक माध्यमातून आम्ही बॅनर्स लावले, सोशल मीडियावर प्रसार केला. आम्हाला खूप इन्क्वायरीज देखील आले. आमचा फोन सतत वाजत राहायचा, आम्ही त्यांना माहिती द्यायचो. आता इथे शिबिर जस्ट नुकताच चालू झालेलं आहे. आता ती आकडेवारी मी एक्झॅक्टली काय ते सांगता येणार नाही, पण ते शिबिर झाल्यानंतरच ती आकडेवारी सांगता येईल. आणि मी तुम्हाला सांगतो, हे तर आता नवीन पहिलंच एक आम्ही कार्यक्रम घेतला आहे. यापुढे अजून मोठ्या कार्यक्रम घेऊ, स्वरोजगार असो आणि त्याच्यानंतर आम्ही कंपन्यांना सुद्धा कॉन्टॅक्ट करून लोकांना कशी नोकरी मिळावी ह्यासाठी देखील काम करू. आमची जी संस्था आहे ही सामाजिक संस्था आहे. ह्याच्यात कुठल्याही पक्षाचं काही देणं घेणं नाही आणि कुठल्या पक्षाच्या जोरावर आमची संस्था उभी नाही. आमची संस्था आमचं जे मठ आहे, आमचं जे खाजगी मठ आहे, त्या आमच्या मठाच्या जोरावर आणि आमच्या वडिलांच्या आशीर्वादाने ती संस्था चालू आहे. ही संस्था प्रत्येक पक्ष, प्रत्येक जाती, प्रत्येक धर्म आणि प्रत्येक लिंगाच्या व्यक्तीसाठी आहे. या संस्थेत कुठलाही भेद केला जाणार नाही. तुम्ही कुठल्या पक्षाला मत देताय, तुम्ही कुठल्या पक्षाच्या नेत्याचे माणसं आहात, त्याचा आम्ही कुठलाही विचार न करता आम्ही थेट तुम्हाला काय गरज आहे त्या गरजा आम्ही पुरवू. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.